विविध कारणामुळे या दिवाळीच्या दरम्यान सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि अशा वेळी अपेक्षा आधी ही होती की सोने चांदीचे भाव गगनाला वाढले असल्यामुळे या धनत्रयोदशीला किंवा या दिवाळीला तितकीशी गर्दी राहणार नाही, तितका रिस्पॉन्स असणार नाही जितका की दरवर्षी दिवाळीला पाहायला मिळतो. पण जे आपले सोने चांदी मार्केट आहे त्यामध्ये एक सुखद आश्चर्याचा धक्का अशा पद्धतीनं लागलेला आहे की सोने आणि चांदीच्या ग्राहकांची झुंबड ठिकठिकाणी उडायला दिसत आहे. आपल्यासोबत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल या राष्ट्रीय सरकारी संस्थेचे ऑल इंडिया चेअरमन आपल्यासोबत राजेश रोकडे आहेत. त्यांना विचारूया आधी काय वाटलं होतं आणि आता काय रिस्पॉन्स मिळतो आहे. नक्कीच जेव्हा सोन्याचा भाव वाढला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की यावेळेस थोडी ग्राहकी कमी राहील, परंतु सगळ्या ज्वेलर्सनी खूप चांगली तयारी केलेली होती. मला पूर्ण भारतातून सगळ्यांचे जे मला फीडबॅक आले त्याच्यात मला कळलं की नाही, सगळे ज्वेलर्स सुसज्ज आहे आणि जितकी सगळ्यांनी तयारी केली होती त्याला अगदी जसं पाहिजे तसा मोबदला सगळ्या ग्राहकांनी दिलेला आहे. ओव्हरऑल जर मी मागच्या वर्षा आणि या वर्षात जर रेटमध्ये बघितलं तर सोन्याचा रेट 75,000 ते 80,000 होता, जो की आता जस्ट एक 1.25 लाख क्रॉस करून चुकलेला आहे. 1,30,000 1,32,000 पर्यंत रेट गेलेला आहे. चांदी पण तसंच 91,000 होती, आज 1,80,000 पर्यंत जाऊन पोहोचलेली होती. त्याच्यामुळे आम्हाला थोडा म्हणजे कुठे ना कुठे आतमध्ये वाटत होतं की थोडासा बिझनेस कमी होईल. पण मी म्हणेल की कालचा जो ओव्हरऑल पूर्ण भारतातले आम्ही जे रिपोर्ट घेतले त्याच्यात असं म्हणेल की जितका अंदाज होता त्या अंदाजापेक्षा जास्त व्यवहार झालेला. हां, इतकं आहे की आम्हाला वजनाच्या हिशोबाने आम्हाला बघायचं होतं की वजनात काही वाढ झाली तर वजन तेवढंच म्हणेल की मागच्या वर्षी जेवढं वजनाने आम्ही विकलेलं तेवढंच यावर्षी पण वजनाला विकलेलं आहे. जवळजवळ मी याला पूर्ण भारतात जर बघितलं तर 25 ते 30 टनापर्यंत एका दिवसात काल पूर्ण भारतात सोन्याचे दागिने आणि सोनं विकल्या गेलं. तर हा एक चांगला फिगर आहे आणि आम्हाला एवढं अपेक्षित पण होतं. याच कंपॅरिझनमध्ये मागच्या वर्षी पण हाच फिगर होता, परंतु आज 40% जवळजवळ दर वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे जर व्हॅल्यू वाईज बघत असेल तर तो 40% वाढ झाला. त्याच्यामुळे सगळे ज्वेलर्स हॅपी आहे. आणि पुन्हा एक सांगतोय की यावेळेस धनतेरस जी आहे शनिवारी आलेली आणि रविवारी पण लोक फ्री असतात आणि ओव्हरलॅपिंग मुहूर्त असल्यामुळे 3.5 मुहूर्त म्हणजे एक मोठा मुहूर्त असल्यामुळे आणि ओव्हरलॅपिंग मुहूर्त असल्यामुळे आज पण रविवार असून सुद्धा सकाळपासून गर्दी आणि लोक आज पण खरेदी करायला आलेले आहेत. तर आपल्याला काय वाटतं की या दिवाळीमध्ये एकूण अनुमान कसा राहील टनाच्या बाबतीत जर म्हणालो पूर्ण देशभरात? अगदी बघा, मोठा मी बघतोय की आमचा कालचा दिवस 25 ते 30 टनाचा एका दिवसाला झाला आणि आता आमचे अजून 2-3 मुहूर्त आहे. बघा, दिवाळीचा पाडवा प्लस भाऊबीज हे 3 मुहूर्त आताही आहे आणि पंचमीपर्यंत जर मी बघतोय तर रोज दिवाळी असतं असं म्हणायला हरकत नाही. आणि अपेक्षित आहे की जवळजवळ या पूर्ण एक 5 ते 6 दिवसात जवळजवळ 100 टन पूर्ण भारतात गोल्ड विकल्या जाईल असं अपेक्षित आहे आणि सगळ्यांनी ही तयारी पण केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे चांदी पण विकल्या जाईल आणि चांदीचा पण जो मी एक आढावा घेतलेला आहे त्याच्यात जवळजवळ 1,000 टन या दरम्यानच विकल्या जाईल असं अपेक्षित आहे. हे विक्रमी असेल असं वाटतं आपल्याला? बघा, हेच विक्रमी नाही म्हणता ना, जर मी दराच्या हिशोबाने बघितलं विक्रमी आहे. जवळजवळ 40% दर वाढलेले आहेत चांदी आणि सोन्यामध्ये, परंतु वजनावाईज बघितलं असेल तर मागच्या वर्षाच्या तुलनेतच आहे. आणि लोकांना हे कळलेलं आहे की आपल्या वडोलोपार्जांनी जे परिपाठी लावून ठेवलेली आहे की एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला म्हणतात, तर हे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आहे. आणि या 3.5 मुहूर्तांपैकी या मुहूर्ताला जर आम्ही चुकलो तर पुढच्या वर्षी 1.5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्तच्या दराने त्यांना सोनं घ्यावं लागेल. चांदीसुद्धा 2.5 लाख होऊ शकतं असं त्यांना आभास येतो आहे. त्याच्यामुळे लोक गर्दी करतात आहे. बरं, पटकन सर राजेशजी हे सांगा की कोणत्या आयटम्सला जास्त प्राधान्य देत आहेत यावेळेस लोक? बघा, प्रत्येक आपल्या 100 किलोमीटरला भाषा चेंज होतं, आपले परिधान चेंज होतात. त्याचप्रमाणे दागिन्यांमध्ये पण घेताना आपल्या समाजातले सगळेच टप्प्याचे लोक आहेत, सगळेच दागिने विकल्या जातात. पण मी जर सगळ्यात जास्त जर कुठला दागिना जर विकल्या जात असेल अशा वेळेस तर हे सांगेल की मंगळसूत्र, चेन आणि कानातले आणि अंगठ्या या 4 वस्तू सगळ्यात जास्त विकल्या जातात. या गर्दीत नॉर्मली इलिट क्लास म्हणा किंवा ज्यांना थोडासा वेळ पाहिजे किंवा त्यांना मोठी खरेदी करायची असते ते थोडंसं थांबतात किंवा ते लोक पहिलेपासूनच खरीदारी करून बुकिंग करून ठेवतात आणि मुहूर्तावर खरेदी करतात. परंतु आमच्या बाकीच्या सगळ्या दालनातनं आणि माझ्या सगळ्या आमच्या मेंबर्समधनं भारतातून याच आम्हाला फीडबॅक मिळालेला आहे की ह्याच 4 वस्तू सगळ्यात जास्त विकलेल्या आहे. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदनसुद्धा. तर या दिवाळीमध्ये आपण भारतीयांनी हे दाखवून दिलेलं आहे की आपण किती पट्टीचे दागिने प्रेमी आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.